प्रेमभंगातून टोकाचं पाऊल उचलणं, गंभीर गुन्हे घडणं पाहायला मिळतं। मध्य प्रदेशात याच कारणावरून एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रेमात फसवणूक झाल्यानं तिने हे पाऊल उचललं। आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने सोशल मीडियावर सुसाईड नोट पोस्ट केली, तसंच प्रेकराचे फोटो देखील अपलोड केले। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रेमात फसवणूक झाल्याने तिने हे पाऊल उचललं। आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने 8 पानी सुसाईड नोट लिहिली। त्यात प्रेयकराने धोका दिल्याने कसं दुःख झालं याविषयी तिने लिहिलं। तसंच तिने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर 4 पोस्ट केल्या। त्यात 3 पोस्टमध्ये पत्र शेअर केलं, तर एका पोस्टमध्ये प्रेयकरासोबतचे फोटो अपलोड केले। तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की या मूर्ख जगाचा आणि लोकांचा मी निरोप घेत आहे। प्रिय, मी तुझा निरोप घेते। माझा प्राण मी तुला अर्पण करते। मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं मी म्हटलं होतं। शेवटी तू मला मारूनच टाकलं। मंदसौरमधल्या पिपलिया मंडी नगरमध्ये राहणारी युवती डॉक्टर आशू मेघवाल हिच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय संतापले आहेत। संतापलेल्या कुटुंबियांनी गुरुवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसह युवतीचा मृतदेह हायवेवर ठेवून चक्काजाम आंदोलन केलं। कुटुंबियांनी युवतीच्या आत्महत्येसाठी तिच्या प्रेयकराला जबाबदार धरलं असून त्याला तातडीने अटक करावी आणि त्याचं घर बुलडोझरने पाडून टाकावं अशी मागणी केली आहे। कुटुंबियांचं हे आंदोलन सुमारे 1 तास सुरू होतं। पिपलिया मंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी कपिल सौराष्ट्रीय यांनी सांगितलं की युवतीच्या सुसाईड नोटच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून युवतीचा प्रेयकर जितेंद्र नागदा हा मंदसौरमध्ये लॉ प्रॅक्टिस करतो। 4 ते 5 महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला आहे। या दोघांमध्ये अफेअर होतं। तपासात त्याचे वडील दोषी आढळले तर त्यांच्या विरोधात देखील कारवाई होईल।